नमस्कार, स्वप्न खाकीचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल मी इंस्टाग्रामवरती आणि याच्यावरती यूट्यूबवरती सुद्धा व्हिडिओ टाकला होता की नवी मुंबई SRPF गट क्रमांक 11चं जे ग्राउंड आहे ते 7 तारखेपर्यंत बंद आहे आणि 8 तारखेपासून ते सुरू होणार आहे. तर त्या व्हिडिओमुळे खूप विद्यार्थ्यांना फायदा झाला, कारण ज्यांचं आज काल उद्या ग्राउंड होतं ते मुलं गावावरून आली नाहीत आणि त्यांचा फायदा झालेला आहे. कारण येणं जाणं परत त्यांना रिटर्न जावं लागलं असतं जर त्यांना ती माहिती मिळाली नसती तर त्या सुधारित ज्या तारखा आहेत त्या तारखा आलेल्या आहेत. तर त्या तारखा आपण आता जाणून घेऊया, नेमकी कुठल्या तारखेला कोणाचं ग्राउंड होणार आहे आणि जुनी तारीख काय आणि आता नवीन तारीख काय ते. तर चला आपण व्हिडिओ जास्त न लांबवता व्हिडिओला सुरुवात करूया. विषय बघून घ्या. सन 2022-23 सशस्त्र पोलीस शिपाई भरती अतिपर्जन्यवृष्टीमुळे मैदानी चाचणी सुधारित दिनांक मिळण्याबाबत. आता बघा, उपरोक्त संदर्भित विषयान्वये सविनय सादर करण्यात येते की राज्य पोलीस बल गट क्रमांक 11 नवी मुंबई कार्यालयाचे आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 प्रक्रिया सुरू आहे. पावसाळी वातावरणामुळे मैदानी परिस्थिती पाहता मैदानी चाचणी घेणे शक्य नाही. उपरोक्त नैसर्गिक व तांत्रिक अडचणीमुळे खालीलप्रमाणे यापूर्वीचे मैदानी चाचणी वेळापत्रकात बदल करण्यात आला असून शारीरिक चाचणीचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी या प्रकारे शेड्यूल दिलं आहे की जुनी तारीख दिलेली आहे आणि त्या तारखेचं जे ग्राउंड कॅन्सल झालं आहे ते आता नवीन तारीख त्यांनी नवीन दिलेली आहे. तर तुम्ही पाहून घ्या, 7 तारखेपर्यंत ग्राउंड बंद होतं आणि बंद असेल आणि 8 तारखेला ग्राउंड सुरू होणार आहे. तर बघून घ्या. 1 नंबरचं बघा, 8 तारखेला ज्यांचं ग्राउंड आहे त्यांचं 8 तारखेलाच होणार आहे. 2000 विद्यार्थी बोलवण्यात येणार आहेत. त्यानंतर 9 तारखेला ज्यांचं ग्राउंड होतं ते 9 तारखेलाच होणार आहे. 2000 विद्यार्थी असणार आहेत. त्याच्यानंतर 10 तारखेला म्हणजे 10 जुलैला ज्यांचं ग्राउंड होतं त्यांचं 10 जुलैलाच ग्राउंड होणार आहे. 2225 सर्वसाधारण व खेळाडू उमेदवार आहेत. त्याच्यानंतर 11 तारखेला ज्यांचं ग्राउंड होतं त्यांचं 11 तारखेलाच ग्राउंड होणार आहे. 231 माजी सैनिक आहेत. त्याच्यानंतर 5 क्रमांक बघा, 4 तारखेला म्हणजे 4 जुलैला, आता इथून पुढे महत्त्वाच्या तारखा आहेत. 4 जुलैला ज्यांचं ग्राउंड होतं त्यांना 12 तारखेला बोलवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 5 तारखेला म्हणजे 5 जुलैला ज्यांचं ग्राउंड होतं त्यांना 13 तारीख दिलेली आहे. 6 तारखेला म्हणजे 6 जुलैला ज्यांचं ग्राउंड होतं त्यांना 15 तारीख दिलेली आहे. 3 जुलैला ज्यांचं ग्राउंड होतं त्यांना 16 तारीख दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे समजून घ्या व्यवस्थित. 8, 9, 10, 11 या ज्या तारखा आहेत त्या तारखेला त्यांचं ग्राउंड होणार आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचं 3, 4 आणि 5 आणि 6 या तारखेचं ग्राउंड कॅन्सल झालेलं आहे त्यांच्या सुधारित तारखा इथे दिलेल्या आहेत. व्यवस्थित बघा, हवं तर स्क्रीनशॉट मारून घ्या. आणि त्यानंतर ही जी PDF आहे ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. त्यांनी विद्यार्थ्यांच्या नावासहित इथे दिलेलं आहे त्यांच्या शेड्यूल डेटनुसार. तर याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. पुन्हा एकदा मी तुम्हाला हे दाखवतो, स्क्रीनशॉट मारून घ्या. यासारख्या पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेटसाठी आणि पोलीस भरतीच्या वेगवेगळ्या माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. धन्यवाद.